मुंबई अहमदाबाद महामार्गाचं सिमेंट काँक्रिटीकरणचं काम सुरू झालेलं आहे। मागील 4-5 दिवसांपासून कामाने वेग घेतलेला आहे। तब्बल 121 किलोमीटरचा रस्ता जो आहे सीसी रोड होणार आहे आणि याला जवळपास 18 महिने लागणार असल्याचं सांगितलेलं आहे। हे काम चालू झालेलं आहे। सध्या हे काम जे आहे खानिवडे टोल नाक्यापासून सुरू झालेलं आहे। सध्या 1 टप्प्यामध्ये हे काम सुरू होणार आहे। येत्या काळामध्ये 5 टप्प्यामध्ये हे काम जे आहे पूर्ण होईल आणि दिवसाला ॲव्हरेज 1 किलोमीटरचं काम पूर्ण करण्याचा मानस जे आहे ठेकेदाराचा आहे। गुजरातची ही कंपनी आहे, त्या कंपनीला हा 600 करोडचा ठेका दिलेला आहे आणि येत्या 18 महिन्यात पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। नुसता रोडच नाही तर या महामार्गावर आहे काही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी स्ट्रीट लाईट देखील लावण्यात येणार आहेत आणि या पुढे जाऊन पुढच्या 10 वर्षाचं जे आहे मेंटेनन्सचं काम देखील कंपनीला दिलेलं आहे। त्यामुळे की रोडला काही प्रॉब्लेम झाला किंवा रोड पुढे खचला तरी ते पुन्हा दुरुस्त करण्याचं काम कंपनीचं आहे। ह्या ज्या कंपनीला हे काम मिळालं त्या कंपनीचे ए.के. शर्मा आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण संपूर्ण या प्रकल्पाची जी आहे किंवा या कामाची पद्धती कशी असणार आपण जाणून घेऊया। सर जी नमस्कार। सर जी कौन से कंपनी को ये टेंडर मिला है, वो कंपनी का नाम हमें बताइए और किस तरह से काम अभी शुरू है। ये निर्मल बिल्ड इंफ्रा प्राइवेट लिमिटेड कंपनी को ये टेंडर गया है। हम उसी कंपनी में जनरल मैनेजर हैं। ये प्रोजेक्ट मैं ही देख रहा हूँ। टोटल 121 किलोमीटर का प्रोजेक्ट है जिसमें सब लोग 4-5 पॉइंट में काम चालू करने के करीब एवरेज 1 किलोमीटर रोड पर डे बनाने का हमने तय किया है। सर अभी कहाँ से काम शुरू हुआ है और कैसे काम शुरुआत हमने यही किया है। ये जो अपना टोल प्लाजा है, खानी वाला टोल प्लाजा है, हमने इनिशिएट यहीं से किया है क्योंकि ये मुंबई तक का काम कंप्लीट करने के लिए बहुत ही ज़्यादा प्रेशर है और क्योंकि सबसे ज़्यादा तकलीफ पब्लिक को इसी एरिया में होता है तो हम लोगों का टारगेट है कि बारिश के पहले एटलीस्ट हम यहाँ से लेके मुंबई चेकनाका तक दही तक चेकनाका के पहले तक कंप्लीट कर पाएँ। तो बाकी ऐसा ही करके कहाँ से कहाँ तक रोड बनने वाला है? ये रोड बन रही है अपना अच्छाड़ बॉर्डर से लेके दही सर चेकनाका से 400 मीटर पहले तक। सर क्या कब तक ये काम पूरा हो सकता है? 18 महीने का टारगेट दिया है NHAI ने हम लोगों को और विश्वास है उसके पहले ख़त्म कर डालेंगे। तो क्या लगता है 18 महीने में पूरा हो सकता है? क्योंकि वसई विरार आपको आशंका मतलब पूरी है 18 महीने में पूरा हो जाएगा? पूरा कॉन्फिडेंट है उसको। सर इसमें स्ट्रीट लाइट का कितने करोड़ का ये टेंडर है और इसमें स्ट्रीट लाइट इंक्लूड है क्या? स्ट्रीट लाइटिंग का काम ऑलरेडी जहाँ पे लगा हुआ उसी को अपने को मेंटेन करना है। ये प्रोजेक्ट कंप्लीट होने के बाद 10 साल का हमारा मेंटेनेंस। बाकी जहाँ पे कुछ जगह पे ऐसी लोकेशंस जो NHAI अभी फाइनल कर रही है कि कहाँ पे और स्ट्रीट लाइट लगना है पब्लिक डिमांड में, तो ओबियसली वहाँ पे भी हम लोग लगाएंगे। सर रोड की गारंटी कितनी दी आपने? रोड की गारंटी 10 साल की है। ये मेंटेनेंस है, हमारा मेंटेनेंस पीरियड कहलाता है। वो कंप्लीट होने के बाद 10 ईयर है। सर कितने नए ब्रिज कुछ बनने वाले हैं? 3 अंडर पासेस है इसमें, 2 VUP, एक PL VUP है। वो कहाँ पे है? वो एक तो हो गया अपना दिल्ली दरबार जो मीरा रोड दरबार में, मीरा रोड से पहले एक दिल्ली दरबार में है, एक पंडुरनवाड़ी में मतलब जो जाता है रास्ता वहाँ को हो गया, एक तीसरा यहीं से सत्तीवली। तो 3 ये अंडरपास भी है हमारे स्कोप। सर ट्रैफिक के लिए कुछ अलग डाइवर्शन करने वाले हैं क्योंकि वसई विरार में जब आप काम करेंगे वहाँ भारी ट्रैफिक होती है। ट्रैफिक के लिए कोई अलग से इस तरह से कोई रूट्स तो है नहीं। अपन लोग इसीलिए ट्रैफिक को तकलीफ ना हो, ट्रैफिक को सही से मैनेज करने के लिए हम लोग ये 3.5 मीटर का ही विड्थ ले रहे हैं, पतला कर रहे हैं। बाकी में कुछ लेफ्ट साइड से डबल ट्रैफिक निकल जाता है, बाकी एक ट्रैफिक हम लोग अपोजिट डायरेक्शन से ही निकाल रहे हैं, स्मूथली निकल रहा है। इसमें सर्विस रोड कवर होने वाला है कैसा है? हाँ, जितनी सर्विस रोड हैं प्रोजेक्ट में ऑलरेडी एग्जिस्टिंग सर्विस रोड्स उसके ऊपर भी वाइट टॉपिंग करनी है। सर आप 18 महीने का टाइम बोल रहे हैं लेकिन 4 महीने बरसात के होते हैं तो उसमें कुछ आपको दिक्कतें आ सकती है? एज्यूम कर लिया तो 4 मंथ्स का जो क्वांटिटी हमको एग्जीक्यूट करनी है वो हम आगे पीछे एग्जीक्यूट कर लेते हैं रिसोर्सेज बढ़ा के। हाँ, रिसोर्सेज मैन पावर बढ़ा के हम कर लेते हैं। सर एक फेज़ में अभी काम चालू होने वाला है, 5 फेज़ में काम जब चालू होगा तब दिन में कितना किलोमीटर एवरेज रोड बनेगा? एवरेज 3 चौक 12 करीब ये मान चले मिनिमम 700 मीटर से लेके 1100 मीटर तक जाएगा। सर जो सर्विस रोड के बाद जो कुछ रोड है उधर कुछ माटी भराव करने को आपको कुछ कॉन्ट्रैक्ट में लिखा गया है? सर्विस रोड जो लेवल जिस लेवल तक अपने को ये अपना लेवल है 200 mm, सर्विस रोड में 150 mm है, तो वहाँ तक लेवल करना है, फिल करना है अपने को। तर NHAIच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। 18 महिन्याचा कालावधी यांनी सांगितलं आहे, पण असं म्हणतात ना की सरकारी काम नाही 12 महिने थांब। आता हा रोड 18 महिन्यात पूर्ण होतोय की ना ते पाहावं लागणार आहे, मोठं आव्हान आपल्या पुढे असणार आहे। कारण हा रोड जर सिमेंट कॉन्क्रीटचा झाला तर येत्या काळामध्ये गुजरात ते मुंबई हे अंतर पटकन अवघ्या 2 तासामध्ये तुम्हाला पार करता येणार आहे। हे काम जितकं जरी इझी वाटलं असं तरी हे पूर्ण करणे फार मोठं चॅलेंज असणार आहे। त्यामुळे आपलं ह्या कामावर पूर्णपणे लक्ष असणार आहे कशा प्रकारे काम फास्ट होते।
खरं म्हणजे 18 महिन्यात होईल असं आम्हाला अपेक्षा करावी लागेल, कारण जर 18 महिन्यात जर झालं नाही तिकडे मोठा वाहतुकीचा खेळखंडोबा होणार आहे। विशेष म्हणजे नितीनजी गडकरींनी हा कुठलाही प्रकारचं उद्घाटन न करता त्याच्यासाठी आम्ही अभिनंदन करतो, कारण वसई विरारमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वतःनी सांगितलेलं का मला ह्या वर्सोवा ब्रिजचं ओपनिंग करताना मला लाज वाटलेली, पण कुठलं श्रेय न घेता त्यांनी केलेलं आहे। खरं म्हणजे इकडचे जेवढे पत्रकार बंधू आहेत त्या लोकांचं खूप मोठं श्रेय आहे। आंदोलनं झाली या संदर्भात आणि त्यांची दखल केंद्रीय मंत्र्यांनी घेतली आणि जूनमध्ये या संदर्भात पाठपुरावा चालू होता हे आम्हाला माहिती होतं। खरं म्हणजे आता जेव्हा हे व्हाईट टॉपिंग चालू आहे तेव्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चालू होणार। आमची अशी सर्वांची मागणी आहे की ही वाहतूक कोंडी जी JNPTला जाते ती शिरसाट फाटावरून डायव्हर्ट करून अगोदर घ्यावी आणि याची एक संयुक्तिक बैठक घेऊन या संदर्भात वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने याची निर्णय घ्यावा, जेणेकरून वाहतूक कोंडीचा सामना जनसामान्यांना करावा लागणार नाही। मुंबई अहमदाबाद महामार्ग हा प्रचंड वाहतूक असलेला महामार्ग आहे आणि विरारच्या कार्यक्रमामध्ये नितीनजींनी स्वतः कबुली दिली की हा महामार्ग डेट ट्रॅप म्हणून पहिल्यापासून गणला गेलेला होता आणि त्यामुळे वर्सोवा पुलाच्या उद्घाटनासाठी ते आले नाहीत। त्यांनी सांगितलं की मला इथे येण्यासाठी चांगलं वाटलं नाही, लाज वाटली, अशा शब्दात त्यांनी सांगितलं। परंतु नितीनजींनी आता त्यांनी दिलेला शब्द जो होता तो आता त्यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे। 1 महिन्याच्या अवधीमध्ये या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण काम सुरू करण्याचं 121 किलोमीटरचा जो घोडबंदरपासून तलासरीचा जो पॅच आहे जो महाराष्ट्राच्या भागात येतो पालघर जिल्ह्यातला, याचं व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं काम त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सुरू झालेलं आहे आणि साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी आहे। परंतु आमची मागणी आहे की आपला वसई तालुक्यातला जो घोडबंदर ते विरारपर्यंतचा भाग आहे हा लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे। त्या पद्धतीने काम होईल असा विश्वास आहे। याच्या अंतर्गत 10 फुटओव्हर ब्रिज, 6 अंडरपासेस आणि जो आपला ससू नवघरचा मालजीपाड्याचा भाग आहे ज्याच्यामध्ये सातत्याने पावसाळ्यामध्ये पाणी भरतं, ज्याच्या बातम्या तुम्ही सगळ्या लोकांनी यावर्षी पावसाळ्यामध्ये दाखवल्या, तर त्या ठिकाणी जे कल्वर्ट्स आहेत पाणी पास होण्यासाठी कल्वर्ट मोठे करण्याचं काम सुद्धा याच प्रोजेक्टच्या अंतर्गत आहे आणि त्याच्यामध्ये लाइटिंगची व्यवस्था आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही सगळी कामं मार्गी लागून वसई विरारकर आणि आपल्या संपूर्ण पालघर जे वाहतूक आहे त्याच्यामध्ये सुरळीतपणा येईल अशी अपेक्षा आहे। दुसरा आपण म्हटलं की सगळ्या महाराष्ट्रभर काम होत आहे पण वसई विरारमध्ये काम होत नाही, तर त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला मी ॲड करू शकतो की मुंबई दिल्ली महामार्ग जो आहे एक्सप्रेसवे त्याचं काम पालघर जिल्ह्यातलं जोरदारपणे सुरू आहे। आपण पुढे गेल्यानंतर कोपरच्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी जो ब्रिजचं काम सुरू आहे आणि हा रस्ता जो मुंबई बरोडा पूर्ण दिल्ली बरोडा पूर्ण झालेला आहे आणि बरोडा ते JNPTचा मार्ग पुढच्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये सुरू होईल, त्याचं काम सुद्धा जोरदारपणे सुरू आहे। दुसऱ्या बाजूला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचं पण काम सुरू आहे। त्यामुळे आपल्या या महाराष्ट्रातले आणि पालघर जिल्ह्यातले जे रस्ते आहेत त्याची चांगली सुस्थितीत येतील अशी अपेक्षा आहे। सर, वसई तालुक्यात कामं होत नाहीत परंतु श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढे असतात। आता याचा काम चालू झाल्यानंतर कुठच्या नेत्यांचे बॅनर आणि कुठच्या पक्षांचे फोटो आम्हाला पाहायला मिळतील? कसं आहे की काम झाल्यानंतर श्रेय घेण्यासाठी प्रत्येक जण मग एखादा पत्र दिला असेल तोही सांगतो, मग सगळेच लोक पुढे येतात, परंतु तुम्हा सगळ्यांना माहिती आहे खरं म्हणजे या सगळ्याचं श्रेय या सगळ्या विषयाचा एकतर नितीनजी देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि त्याच्या खालोखाल जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर तुमच्यासारखी जागरूक मीडिया आहे ज्यांनी हा विषय म्हणजे आमच्यासारखे कार्यकर्ते ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला हा विषय लोकांसमोर आणणं प्रशासनासमोर आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। त्यामुळे हे शेवटी श्रेयवादाची लढाई सातत्याने चालू राहतं। प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे, प्रत्येकाला आपल्या मतदाराला खुश करायचं आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींचं काम जे आहे आज जगभर त्याची वाखाणणी होते। त्यामुळे नितीनजींनी दिलेला शब्द आज पूर्ण होत आहे आणि श्रेय संपूर्ण केंद्र सरकारचं आहे। मी ॲडव्होकेट सतीश बोंडवे। काय सांगेल आता हे सिमेंट कॉन्क्रीट करून होते महामार्ग अतिशय दिलासादायक गोष्ट आहे की आज महामार्गाचं जे काही कॉन्क्रिटीकरण होत आहे, कारण हा जो रस्ता तुम्ही बघाल तर अतिशय वर्दळीचा रस्ता आहे। पावसाळ्यामध्ये प्रचंड पाणी इथे तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि आज आम्हाला खूप आनंद आहे की अशा प्रकारचा जो काही रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे ज्याच्याने मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होणार आहे ती भविष्यात होणार नाहीये।
त्याबद्दल आम्ही अतिशय आनंदित आहोत. जे NHIच्या गचाळ कारभारामुळे जो खड्डे पडतात, या खड्ड्यांचा नागरिकांना आणि इथून प्रवास करणाऱ्या जनतेला याचा नाहक त्रास होतोय. गाड्यांची नुकसान होती, खड्ड्यांमुळे टू व्हीलरवाल्यांचे ॲक्सिडेंट होतात, जीवाची हानी होती. आणि मालजीपाडा ससूनवगर आणि जो बाफाण्याच्या इथला ब्रिज आहे तिथे पावसाळ्यात 4-4 फूट 3-3 फूट पाणी साचतो. त्याच्यामुळे 2 तास 1 तास लोकांचा खोळंबा होतो. ॲम्ब्युलन्स निघायला जागा मिळत नाही, आजारी पेशंट हा दवाखान्यापर्यंत जात नाही. हा रस्ता ज्याप्रमाणे काम चालू होतोय झालाच नागरिकांना याचा खूप फायदा होईल, वेळेची बचत होईल आणि गाडींची होणारी नुकसानही थांबेल, लोकांची जीवहानी पण वाचेल.